मगाशी मी म्हटलो की आपण हजारो वर्षापूर्वी हजारो वर्ष पुढं होतो आणि याचं एक उदाहरण म्हणजे आता हे मागं जे ह्या रथाचं चित्र दिसतंय कोणार्क सन टेम्पलच्या ज्या घोड्याचा रथ आहे त्याचं जे रथाचं जे चक्र आहे ना, या चक्रावर 8 त्याच्यामधले स्टिक्स आहेत. हे ज्या 8 स्टिक्स आहेत ना, हे पूर्ण 8 प्रहर ते दाखवतात. याच्यावरून उन्हाची सावली जी पडते, इथे तुम्ही गाईड वगैरे घेतला तर तुम्हाला किंवा इंटरनेटवर वगैरे वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की मिनिटापर्यंत अचूक वेळ आपण सांगू शकतो. घड्याळाचा शोध लागलाच कधी आता अलीकडच्या काळात, पण ती त्यावेळेच्या लोकांना माहीत कसे असेल. त्या 8 प्रहर त्यांनी म्हणजे खगोलशास्त्र, सूर्याची दिशा दशा कोणकोणत्या साईडला असते, कोणत्या महिन्यात कोणत्या ठिकाणी सूर्यकिरण व्यवस्थित अचूक पोचतं, कोणत्या वेळेत अचूक पोचतं, हे सगळं त्यांनी दगडामध्ये कोरून ठेवलेलं आहे. वंडर्स ऑफ वर्ल्ड हे जे 7 वंडर्स आहेत त्याच्यामध्ये हे मंदिर का नाही असा प्रश्न पडतो आपल्याला. कारण एवढा अभ्यास आणि एवढ्या सगळ्या विषयांवरचं प्रभुत्व आपल्या लोकांचं होतं, खरंच कल्पनेच्या पलीकडे आहे.